नमस्कार मंडळी, मी स्नेहल आज आले होते केळोशीला ज्योतिबाच्या यात्रेला। दरवर्षीप्रमाणे इथे यात्रा भरते। पहिल्यांदाच मी इथल्या ज्योतिबाच्या यात्रेला आले होते केळोशी मधल्या, आणि गर्दी तर बरीच सारी होती। तरी पाऊस पडला होता आणि त्यामुळे सगळीकडे चिखल झाला होता। मातीचा रोड असल्यामुळे ना पाय पण घसरत होते। 5 गावची इथे यात्रा असते आणि त्यामुळे सर्व लोकजण देवाचं दर्शन घेण्यासाठी येतात। आणि इथे एक अशी घटना घडली होती, ती घडायला नको पाहिजे होती, ते तुम्हाला मी पुढे सांगते। असं बघायला गेलं तर आईच दरवर्षी येतात। ह्यावेळी मला जायचंच होतं की सगळी म्हणत असतात की खूप भारी असतं बघण्यासाठी, त्यामुळे मी आलो होतो आईच्या पाठी लागून। आता तुम्ही म्हणशील की बारकेस काय पाठी लागायला, पण तसं नाही, असं हट्टच धरला होता मी येणार म्हणजे येणार। एकदा जर माझ्या मनात हट्ट मी कुठल्याही गावाला जायचं असू दे किंवा कोणत्याही वस्तूचा धरला तर मला ते पाहिजेच असतं। आणि त्यामुळे चल बाई आई म्हणल्या, चल आता जाऊ आपण। आणि आईने मला एकदा असं आणलं आणि त्यानंतर इथं ज्योतिबाचं वगैरे दर्शन घेतलं, नारळ वगैरे देवाला दिला। मंदिर पण खूप छान सजवलं होतं आणि ज्योतिबा रायांना पण छान नटवलं होतं। बाहेर पण आल्या होत्या सासनकाठ्या वगैरे नवसाच्या असतात, त्याच्याही आम्ही पाया वगैरे पडलो। आणि आता पिल्लू लागली होती रडायला, ते म्हणजे तिला बसायचं होतं मिकी माऊस मध्ये आणि जम्पिंग मध्ये, तिला त्यातही मी बसून आले। आणि तरीही तिला बसता वगैरे अजून काही चढता येत नाही मिकी माऊस मध्ये। तरी आरू होती सोबत आणि आरूची फ्रेंड होती, त्यामुळे ह्या दोघी जणी तिला खेळवत होत्या मिकी माऊस मध्ये। आणि त्यानंतर थोड्याच वेळात 11:30 वाजता पालखी निघते, त्याच्या अगोदर सासनकाठे वगैरे नाचवले जातात। आणि इथं ना सासनकाठी वगैरे नाचवायला चालू होती, जरा कमी पिल्लूच्या डोक्यातच काठी सासनकाठी पडली होती, तरीही त्यांनी धरलं। आणि बाबा पहिल्यांदा मी तर लांब झाले, कारण का काय सांगता नाही, सासनकाठ्या वगैरे नाचवायला चालू झाल्या होत्या हलगीवर आणि फटाकड्या वगैरे पण अशा फुटत होत्या। 11:30चा ठोका पडला आणि पालखीची वेळ झाली होती बाहेर पडण्याची। 2च फेऱ्या झाल्या असतील कदाचित पालखीच्या, का 3 झाल्या होत्या। पिल्लूला मी घेऊन होते त्यामुळे मला काय तितकं लक्ष देता आलं, मी व्हिडिओ पण नाही तो केला। आणि तितक्यातच ना वरती गाडी कोणीतरी पार्किंगला लावली होती, ती गाडी अचानक पाठीमागं आली होती। सोमो होती मोठी गाडी, आणि जेवढी लोक त्या साईडला बघण्यासाठी बसली होती त्यांना सर्वांनाच घेऊन आली होती। 8 का 9 जणांना लागलं होतं आणि 2-3 जण सिरियस होते। आमच्या सासूबाईंच्या एक गावचा एक मुलगा होता, तो खरंच खूप सिरियस होता, लगेच त्यांना हॉस्पिटलला पळवण्यात आलं होतं। त्या लोकांना लागलं होतं ज्योतिबा राया त्या लोकांना चांगलं बरं करू दे आणि त्यांच्या घरी सुखरूप पाठवू दे, असं काय तर घडलं होतं। त्यामुळे मी व्हिडिओ स्किपच करून टाकला होता, अजिबात व्हिडिओ बनवायचा मूड नव्हता। आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो आणि शेअर आणि लाईक करायला नक्की विसरू नका।